महाराष्ट्रातनं बेपत्ता झालेला जय वाघ तेलंगणच्या पैनगंगा जंगलात दिसल्याचं वनमंत्र्यांनी दावा केलाय। या संदर्भात वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी तेलंगणचे वनमंत्री जुगारामण्णा यांच्याशी फोनवर चर्चा केली। यावेळी जुगारामण्णा यांनी या वृत्ताला दुजोरा दिलाय। मात्र जय वाघ जंगलात सापडला आहे असं लेखी कळवा आणि त्याचे फोटो व्हिडिओ द्या असं सुधीर मुनगंटीवार यांनी तेलंगणच्या वनमंत्र्यांना सांगितलंय। हे पुरावे आज मिळण्याची शक्यता देखील आहे। यानंतरच महाराष्ट्र सरकार याबाबत अधिकृत माहिती देईल। जय हा वाघ आशियातला सगळ्यात मोठा वाघ होता आणि महाराष्ट्रातनं जय वाघ बेपत्ता झाला होता। त्यानंतर जयचं काय झालं, त्याची हत्या करण्यात आली का, त्याची शिकार करण्यात आली का, असे अनेक प्रश्न उपस्थित होत होते। त्यानंतर आज अचानक जय वाघ तेलंगणच्या पैनगंगा जंगलात सापडल्याची माहिती समोर येते। त्यामुळे तेलंगणच्या वन अधिकाऱ्यांनी देखील महाराष्ट्राच्या वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची फोनवरून चर्चा सुरू आहे आणि तिकडून अधिकृत माहिती आल्यानंतर आता महाराष्ट्र सरकार याबाबत अधिकृत माहिती देईल।